श्री क्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा मंदिरात शनिवारी चंपाषष्ठीचा धार्मिक सोहळा भक्तिभावानं पार पडला। सोलापूरसह परिसरातील भाविकांनी मंदिरात येऊन श्रींचे दर्शन घेतले। तसेच वांग्याची भरीत, बाजरीची व ज्वारीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला। सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हारच्या गजरात भंडारा खोबऱ्याच्या उधळणीत भाविकांनी रांगा लावून कुलदेवताचे दर्शन घेतले। भंडार खोबऱ्याच्या मुक्त हस्ताने करण्यात आलेल्या उधळणीमुळे मंदिर परिसर पिवळ्या जर्द भंडाऱ्याने माखल्यामुळे सोन्याच्या जेजुरीचा भास होत होता। श्री खंडोबाच्या वर्षकाठी भरणाऱ्या 8 यात्रा उत्सवांपैकी चंपाषष्ठी उत्सवाला मोठे महत्त्व असते। मणी मल्ल दानवांच्या संहारासाठी शंभू महादेवाचे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या कालावधीत घनघोर युद्ध झाले। युद्धात मणीचा अंत झाला आणि मल्ल शरण आला। विजयानंतर ऋषी मुनींनी चाफ्याच्या फुलांनी भंडार खोबरे उधळून देवाची पूजा करून विजय दिवस साजरा केला अशी आख्यायिका असून तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो। तोच हा चंपाषष्ठी उत्सव। आज सकाळी देवाची महापूजा महाअभिषेकानंतर घट उठवण्यात आले। त्यानंतर घराघरातीलही घट उठले। देवाला वांगी भरतीचा नैवेद्य दाखवून उत्सवाचा उपवास सोडण्यात आला। दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या कालावधीत चंपाषष्ठी उत्सव साजरा होतो। श्री क्षेत्र खंडोबा श्रीची यात्रा ही मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात झालेली असून कालच चंपाषष्ठीचा उत्सव संपन्न झाला। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा हे श्री खंडेराय यांनी मार्तंड भैरव अवतारामध्ये मणिमल्ल त्याचा संहार करण्यासाठी जो अवतार घेतलेला दिवस आहे तो दिवस आहे। आणि या दिवशीच म्हणजे सर्व ऋषिगणांना जो भूतलावरती ह्या राक्षस लोकांचा त्रास होता, या सर्व राक्षस प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी सर्व ऋषीमुनींनी भगवान शंकराकडे आराधना केली व त्यांनी या दैत्याचा संहार करण्याची मागणी केली। त्यावेळेस श्री खंडेराय अवतारामध्ये जो युद्धाची सुरुवात झाली, हा युद्धाचा सुरुवातीचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा असून हे युद्ध हे किमान 6 दिवस चाललं आणि हा विजयाचा दिवस म्हणजे चंपाषष्ठी। हा विजय उत्सव साजरा करण्यासाठी सर्व देवलोकांनी भगवान शंकरावरती चाफ्यांचा फुलाचा वर्षाव केला। त्यामुळे या दिवसाला चंपाषष्ठी असं नाव पडण्यात आलं आणि हा दिवस चंपाषष्ठी म्हणून हा उत्सव साजरा केला। तो दिवस रविवार असल्याकारणानं मार्गशीर्ष महिन्याचे सर्व रविवार श्रीची यात्रा ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पार पडली असते। मार्गशीर्ष महिन्यातील हा पहिला रविवार असून आज सकाळी पहाटे 5 वाजता काकड आरती, सकाळी 8 वाजता श्रीची महापूजा अभिषेक, त्याचप्रमाणे दिवसभर आता जागरण गोंधळ घालणे, लंगर तोडणे, जावळ काढणे, तळी भंडार उचलणे, भंडार खोबरं उधळणे, धनगरी ओवाळ गाणे असे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी दिवसभर संपन्न होत असतात। सायंकाळी ठीक 8 वाजता परत श्रीची महापूजा आणि अभिषेक होऊन श्रीची पालखी ही सर्व मानकरी गावकरी यांच्या उपस्थितीमध्ये लंगर तोडण्यासाठी निघते आणि गाव प्रदक्षिणा पूर्ण करून ती परत मंदिरामध्ये प्रस्थान होते। त्यानंतर सर्व मानकरी लोकांना पान सुपारीचा मानाचा विडा देऊन ही यात्रेच्या दिवसाची सांगता होत असते। या ठिकाणी मंदिर समितीकडून आकर्षक असा फुलाचा देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर CCTVचे सोय असेल किंवा कमांडोची फौज तैनात या ठिकाणी केली आहे। त्याचबरोबर अन्नदान महाप्रसादाचा देखील या ठिकाणी मंदिर समितीकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे। सोलापूर महानगरपालिकेकडून औषध फवारणी असेल, विद्युत पथदिवे असतील, फिरते शौचालय असेल, साफसफाई असेल अशा विविध सोयी या ठिकाणी पुरवण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर पोलीस आयुक्त सोलापूर यांच्याकडून देखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अशा पद्धतीनं सर्व पुजारी मंडळी, गावकरी आणि मानकरी यांच्या सहकार्याने ही यात्रा व्यवस्थितरित्या पार पडत आहे।